नमस्कार. अहो, ऋतू म्हणजे बघा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्यासाठी किती सोपे शब्द आहेत हे, नाही का? पण जरा विचार करा, ज्या लहान मुलांनी हे ऋतू नुकतेच अनुभवायला सुरुवात केली आहे, त्यांना आपण हे सगळं समजावून कसं सांगणार? अगदी बरोबर. कारण कसं आहे ना, उन्हाळा म्हणजे फक्त गरम दिवस नसतो. तो तर घामाचा, आईस्क्रीमचा, सुती कपड्यांचा असा एक संपूर्ण अनुभव असतो. मग हा जो अमूर्त अनुभव आहे, तो मुलांच्या विश्वात आणायचा कसा? हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? चला तर मग आज आपण बघूया की ऋतू ही संकल्पना मुलांपर्यंत एकदम खेळकरपणे कशी पोहोचवता येईल. आपण आधारशिला अभ्यासक्रमाच्या मदतीने एका आठवड्याच्या मस्त प्रवासाला निघणार आहोत आणि या प्रवासात आपल्याला कळेल की शिक्षण म्हणजे नुसतं पाठांतर नाही, तर तो एक किती रंजक शोध असू शकतो. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते सोमवारी. पहिला दिवस आहे आणि उद्देश एकदम स्पष्ट. मुलांना 3 मुख्य ऋतूंची ओळख करून द्यायची आहे. सुरुवात करूया उन्हाळ्याने. आता इथे मोठमोठ्या व्याख्या वगैरे काही नाहीयेत. फक्त एक साधं चित्र आहे. एक तळपता सूर्य आणि घामाने अगदी डबडबलेला चेहरा. बस, हे चित्र पाहिल्यावर गरमी म्हणजे काय हे शब्दांशिवाय थेट मुलांपर्यंत पोहोचतं. त्यानंतर मग येतो पावसाळा. इथेही तीच गोष्ट. एकच चित्र, पण ते सगळं काही सांगून जातं. एका व्यक्तीच्या हातात छत्री आहे. पाऊस आणि छत्री हे जे समीकरण आहे ना, ते मुलं अगदी क्षणात ओळखतात. आणि मग शेवटी येतो हिवाळा. स्वेटर आणि टोपी घातलेली व्यक्ती दिसली की थंडी या शब्दाला आपोआप एक उबदारपणा येतो. म्हणजे बघा, पहिल्याच दिवशी फक्त 3 साध्या चित्रांमधनं 3 ऋतूंची ओळख मुलांच्या मनात अगदी पक्की होते. आता मंगळवारी आपण उन्हाळ्याच्या जगात जरा अजून खोलवर जातो. आता फक्त उष्णतेची ओळख करून भागत नाही, तर ती उष्णता अनुभवताना आपण नक्की काय करतो यावर आपलं लक्ष असतं. उष्णता ही जी भावना आहे ना, ती आता थेट मुलांच्या आवडत्या गोष्टींशी जोडली जाते. म्हणजे कसं? कडक ऊन, घाम, सुती कपडे आणि सोबत थंडगार आईस्क्रीम आणि तो रसाळ आंबा. मग काय, उन्हाळा फक्त एक ऋतू नाही राहत, तो एक चविष्ट आणि हवावासा अनुभव बनून जातो. पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. अरे, उन्हाळ्यात सुती कपडेच का घालायचे? तर याचं उत्तर आहे, कारण ते घाम शोषून घेतात आणि आपल्या शरीराला थंड ठेवतात. आणि नकळतपणे मुलं इथे विज्ञानाचा पहिला धडा शिकतात, की प्रत्येक वस्तूचा एक गुणधर्म असतो. चला, आता बुधवार उजाडलाय आणि हा दिवस आहे पावसाळ्यासाठी. आता आपलं लक्ष कशावर आहे? तर पावसापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं यावर. छत्री, रेनकोट, गमबूट ही सगळी नावं मुलांना चांगलीच ओळखीची आहेत. पण या दिवशी या फक्त वस्तू राहत नाहीत. त्या जणू काही पावसापासून वाचवणारी कवचकुंडलं बनतात. संरक्षणाची खरी साधनं. आणि मग पुन्हा तोच प्रश्न, की रेनकोट प्लास्टिकचाच का असतो? सोपं आहे, कारण प्लास्टिक पाण्यात येऊ देत नाही. पाहिलंत किती सहजपणे मुलांना इथे अजून एक वैज्ञानिक संकल्पना शिकायला मिळते. प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. आणि या सगळ्या वैज्ञानिक गप्पांमध्ये अजून गंमत आणण्यासाठी जोड दिली जाते ती आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गाण्याची सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. यामुळे काय होतं की शिक्षण फक्त डोक्यापुरतं मर्यादित राहत नाही, ते थेट मनाला भिडतं आणि खूपच आनंददायी होऊन जातं. आता उजाडलाय गुरुवार आणि आपण प्रवेश करतोय हिवाळ्याच्या उबदार दुनियेत. इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर उबदारपणा आणि गरम या संकल्पना. हिवाळ्यात आपण मस्त उबदार स्वेटर घालतो, गरमागरम सूप पितो, पण मुलांना एक प्रश्न नक्कीच पडतो की हा उबदार स्वेटर येतो तरी कुठून? उत्तर आहे लोकरीतून. आणि ही लोकर कुठून येते? तर मेंढीकडून. इथे पहिल्यांदाच कपड्यांचं नातं थेट निसर्गाशी आणि प्राण्यांशी जोडलं जातं. आणि मग सुरू होते एक मस्त गंमत, वर्गीकरणाची. सुती कपडे एका बाजूला आणि लोकरीचे दुसऱ्या बाजूला. एक शरीराला थंड ठेवतो, दुसरा गरम. एक हलका असतो, दुसरा जाड. हा एक छोटासा खेळ असला तरी तो मुलांच्या तार्किक विचारांना खूप मोठी चालना देतो. आता बघा, कपडे आपल्याला ऋतूंपासून वाचवतात, हे खरं आहे. पण तेवढं पुरेसं आहे का? नाही. आपल्याला त्याहूनही मोठ्या संरक्षणाची गरज असते. आणि म्हणूनच शुक्रवारचा दिवस आपल्याला घेऊन जातो आपल्या सगळ्यात मोठ्या संरक्षकाकडे, म्हणजेच आपल्या घराकडे. घराची गरज का असते आपल्याला?
कारण ते आपल्याला तळपत्या उन्हापासून वाचवतं, मुसळधार पावसापासून आणि बोचऱ्या थंडीपासूनही वाचवतं. आणि एवढंच नाही तर जंगली प्राण्यांपासूनही आपलं रक्षण करतं. थोडक्यात सांगायचं तर घर म्हणजे सगळ्या ऋतूंसाठी आपली एक भक्कम ढालच आहे. आणि मग 3 डुकरांची गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे. त्या गोष्टीतून मजबूत घराचं महत्त्व मुलांच्या मनावर अगदी ठसवलं जातं. आणि यात गंमत काय माहितीये, त्याच घराच्या चित्रात त्रिकोण आणि चौकोन शोधण्याचा खेळही घेतला जातो. म्हणजे बघा, एकाच वेळी गोष्ट, विज्ञान आणि गणित सगळं काही शिकवलं जातं. आणि मग येतो आठवड्याचा शेवटचा दिवस, शनिवार. या दिवशी आठवडाभर जे काही शिकलो त्याचा कळस गाठला जातो. हा दिवस असतो उजळणीचा आणि एका मोठ्या सोहळ्याचा. आणि हा सोहळा आहे ऋतू फॅशन शो. काय गंमत असेल विचार करा. कुणी रेनकोट घालून येतंय तर कुणी स्वेटर आणि कानटोपी घालून. आठवडाभर जे काही शिकले ते आता फक्त डोक्यात नाहीये, तर त्यांच्या अंगावर दिसतंय, त्यांच्या कृतीत उतरले. शिक्षण जेव्हा असं अनुभवाशी जोडलं जातं तेव्हा ते किती आनंददायी असू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे शिक्षण फक्त शाळेच्या वर्गात थांबत नाही. यात पालकांनाही सहभागी करून घेतलं जातं. म्हणजे कसं, कपाट आवरताना, खिडकीतून बाहेर बघताना किंवा जेवणाच्या टेबलवर बसलेलो असताना रोजच्या जगण्यातल्या या छोट्या छोट्या क्षणांनाच मुलांसाठी शिकण्याची एक मोठी संधी बनवलं जातं. तर ह्या संपूर्ण आठवड्याच्या प्रवासातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की कोणतीही अमूर्त संकल्पना शिकवण्यासाठी अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही. मग चला तर आज आपलं कपाट उघडूया आणि शोधूया आपल्या कपड्यांमध्ये ऋतूंची अशी कोणती गोष्ट दडली आहे जी एका नव्या रंजक शोधाची वाट पाहतीये.